गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी नीलम अडिसरे रसाळ इंटरेस्टिंग फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण इयत्ता 12वीमधील ऑसिलेशन या चॅप्टरमधील लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन हा पॉईंट पाहणार आहे. SHM म्हणजेच काय, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. मग आपण पाहूया की त्याची डेफिनेशन काय आहे. डेफिनेशन काय सांगते, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन इज डिफाइन्ड ॲज the linear periodic motion of a body in which force or acceleration is always directed towards the mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. याचा अर्थ काय, सिंपल हार्मोनिक मोशन पिरियडिक मोशन आहे. म्हणजे ह्या मोशनमध्ये ही मोशन ठराविक टाईमनंतर 30 मोशन जर रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन असं म्हणतो. त्यामध्ये काय होतं बघा, तर त्या मोशनमध्ये जो फोर्स आहे किंवा ॲक्सेलरेशन आहे त्याची डायरेक्शन नेहमी कुठं असते, टुवर्ड्स द मीन पोझिशन. नेहमी ती मीन पोझिशनकडे त्याची डायरेक्शन असते. आणि मॅग्निट्यूड जी आहे फोर्सची किंवा ॲक्सेलरेशनची ती कशाच्या प्रपोर्शनल असते, तर डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनल असते. म्हणजे जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढा फोर्स किंवा ॲक्सेलरेशन जास्त. मग मीन पोझिशन कुठं असते, एक्स्ट्रीम पोझिशन कुठं असते, हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये जो फोर्स असतो त्याला आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. ओके, इथं बघा तुम्हाला या फिगरमध्ये पार्ट A, B, C असं दिसतंय. त्यामध्ये काय केलेलं आहे बघा, एक स्प्रिंग आहे, त्याचं एक एंड फिक्स केलेलं आहे आणि दुसऱ्या एंडला एक ब्लॉक घेतलेला आहे. त्या ब्लॉकचं मास M आहे. साईडला म्हटलेलं आहे फ्रिक्शनलेस सरफेस, म्हणजे त्या सरफेसवरती आपली स्प्रिंग काय होणार आहे, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये मूव्ह होणार आहे. मग ह्यामध्ये पार्ट बीमध्ये ब्लॉकची जी पोझिशन आहे तर त्याला म्हणायचं मीन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन पार्ट बीमध्ये. आणि पार्ट ए आणि सीमध्ये आपली स्प्रिंग स्ट्रेच आणि कॉम्प्रेस झालेली आहे आणि त्यावेळी तो ब्लॉक एकदा राईटला गेलेला आहे. पार्ट एमध्ये तो राईटला गेला आहे आणि पार्ट सीमध्ये तो लेफ्टला आलेला आहे. ओके, तर ह्या ज्या पोझिशन आहेत पार्ट ए आणि पार्ट सीच्या, त्याला कसली पोझिशन म्हणायचं, एक्स्ट्रीम पोझिशन. त्याला एक्स्ट्रीम पोझिशन असं म्हटलं जातं. ओके, आता ह्यामध्ये बघा की रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय. इथं तुम्हाला दिसतंय F बरोबर काय आहे, -kx. म्हणजे हा फोर्स आपला रिस्टोरिंग फोर्स आहे. रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन नेहमी कुठं असते, तर मीन पोझिशनकडं असते. इथं तुम्हाला दिसतंय बघा, तो ब्लॉकची मोशन अशा पद्धतीनं असणार आहे. मग ह्यामध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स दाखवलेला आहे. त्याची पोझिशन नेहमी कुठं असणार आहे बघा, इक्विलिब्रियम पोझिशनकडं असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा जर ब्लॉक कुठे गेला, राईटला गेला, तर तो फोर्स त्या ब्लॉकला सेंटरला आणण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे लेफ्टला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर तो लेफ्टला गेला ब्लॉक, तर त्यावेळी आपला फोर्स त्याला राईटला आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळंच त्या फोर्सची डायरेक्शन नेहमी कुठं असते, टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. मग रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, आपण त्याची डेफिनेशन अशी करू शकतो. मग इट इज ए फोर्स विच ॲक्ट्स टू ब्रिंग ए बॉडी टू इट्स इक्विलिब्रियम पोझिशन. हा असा फोर्स आहे जो नेहमी त्या बॉडीला इक्विलिब्रियम पोझिशनला किंवा मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. धिस फोर्स इज प्रपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट बट इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ द डिस्प्लेसमेंट. त्या फोर्सची डायरेक्शन कुठं असणार आहे, डिस्प्लेसमेंटच्याच डायरेक्शनमध्ये असणार आहे. तो फोर्स जो आहे तर तो डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनल असणार आहे आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असणार आहे. ओके, म्हणून आपण त्याचा फॉर्म्युला F = -kx असा लिहितो. ओके, आता इथं बघा तुम्हाला काय दिसतंय, तर x याचा अर्थ ती आपण डिस्प्लेसमेंट घेतलेली आहे हां, आणि F म्हणजे आपण रिस्टोरिंग फोर्स घेतलेला आहे. मग आपण फॉर्म्युला कसा लिहिणार आहे बघा त्याचा. इथं तुम्हाला दिसतंय, इफ x इज द डिस्प्लेसमेंट द रिस्टोरिंग फोर्स F इज गिवन बाय. जर आपण x डिस्प्लेसमेंट आहे असं कन्सिडर केलं तर Fचा फॉर्म्युला आपण F बरोबर -kx
असा लिहितो इक्वेशन नंबर 1. वेअर के इज अ कॉन्स्टंट दॅट डिपेंड्स अपॉन द इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल. और ब्रॅकेटमध्ये मी तिथं स्प्रिंग असं लिहिलेलं आहे. सध्या आपण स्प्रिंगचं उदाहरण पाहतोय म्हणून आपण काय म्हणणार आहे, स्प्रिंग जे मटेरियल आपलं आहे तर ते किंवा ती बॉडी जी आहे ती स्प्रिंग आहे, त्याचं जे मटेरियल असेल त्याचा तो काय असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे के हा कॉन्स्टंट मटेरियलच्या प्रॉपर्टीजवर डिपेंड असतो. आता आपलं मटेरियल स्प्रिंगचं कसलं आहे त्यावरती त्याची प्रॉपर्टी डिपेंड असणार आहे. तुम्ही रबर इमॅजिन करू शकताय. रबरचं मटेरियल वेगळं, आपला जो साधा रबर असतो ना त्याचं मटेरियल वेगळं, ह्या स्प्रिंगचं मटेरियल वेगळं. ओके, त्याला आपण केला काय म्हणतो बघा, इट इज कॉल्ड द फोर्स कॉन्स्टंट. त्याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. मग आता इथं निगेटिव्ह साईन आपल्याला काय इंडिकेट करते, द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. रिस्टोरिंग फोर्समध्ये डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट त्या फोर्सची डायरेक्शन असते. इथं दिसतंय तुम्हाला, पोझिशनची डायरेक्शन बघा आणि रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन बघा. डिस्प्लेसमेंट आपण कसं डिफाईन करतो, चेंज इन पोझिशन. म्हणजे पोझिशनचा जो ॲरो आहे तो आपल्याला डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दाखवतो आणि रिस्टोरिंग फोर्सचा जो ॲरो दिसतोय तुम्हाला रेड कलरमध्ये तो आपल्याला त्या फोर्सची डायरेक्शन दाखवतो. दोन्ही अपोजिट आहे. बॉडी लेफ्टला जाऊ दे किंवा राईटला जाऊ दे, त्या दोन्हींची डायरेक्शन अपोजिट आहे. अशा पद्धतीने तिथं फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन येणार आहे. आता जसं आपण फोर्ससाठी फॉर्म्युला लिहिला F इज इक्वल्स टू मायनस KX, सिमिलरली ॲक्सेलरेशनसाठी काय फॉर्म्युला येणार आहे, द ॲक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक इज गिवन बाय A इज इक्वल्स टू F अपॉन M. आपल्याला न्यूटनचा लॉ माहीत आहे, न्यूटनचे मोशनचे लॉज माहिती आहेत. तर त्यामध्ये फोर्स इज इक्वल्स टू आपण काय लिहितो, मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, मग ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू काय लिहिलं आपण, F डिवायडेड बाय M, फोर्स अपॉन मास. M मास जे आहे ते मास म्हणजे त्या ब्लॉकचं मास असणार आहे. ओके, आणि A त्या ब्लॉकचं ॲक्सेलरेशन असणार आहे आणि F आपला रिस्टोरिंग फोर्स असणार आहे. इक्वेशन 1मध्ये आपण Fची व्हॅल्यू लिहिलेली आहे. F इज इक्वल्स टू किती घेतलं आहे, मायनस KX. मग आपण ती व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. A इज इक्वल्स टू इक्वेशन काय होणार आहे, मायनस KX अपॉन M इज इक्वल्स टू मायनस K अपॉन M इंटू X. इक्वेशन नंबर 2 where M is equals to mass of the block. From equation 2, acceleration is also proportional to the displacement and its direction is opposite to that of the displacement. जसा आपला फोर्स डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनल आहे तसंच ॲक्सेलरेशनसुद्धा डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनलमध्ये आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट वाढलं की फोर्स वाढणार आहे आणि ॲक्सेलरेशन पण वाढणार आहे. डिस्प्लेसमेंट कमी झालं, फोर्स कमी, ॲक्सेलरेशन कमी. A आणि C केसमध्ये आपली स्प्रिंग एकदा फोर्स लावल्यामुळं स्ट्रेच होणार आहे आणि एकदा ती कॉम्प्रेस होणार आहे. बीमध्ये आपण रिलॅक्स्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपला ब्लॉक जो आहे आपण तिथं Fची व्हॅल्यू 0 घेतल्या, याचा अर्थ आपण कोणत्याही प्रकारचा ज्यावेळी त्याला फोर्स देत नाही त्यावेळी ब्लॉक आपला रेस्ट पोझिशनला असणार आहे. रेस्ट पोझिशनला असणार आहे म्हणजेच मेन पोझिशनला असणार आहे किंवा इक्विलिब्रियम पोझिशनला असणार आहे. फोर्स दिल्यानंतर तो एकदा राईटला जाईल, त्यावेळी आपली स्प्रिंग एकदा स्ट्रेच होईल आणि एकदा ती काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे. फोर्सची डायरेक्शनवरती त्याचं स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेसिंग डिपेंड आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तो काय होणार आहे बघा, ब्लॉक मूव्ह होणार आहे. आणि त्यातलं जे त्या ब्लॉकचं ॲक्सेलरेशन आहे तर त्या ॲक्सेलरेशनची डायरेक्शन आणि फोर्सची डायरेक्शन सेम असते, पण डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन वेगळी असते. म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये फोर्स आणि ॲक्सेलरेशन असणार आहेत आणि डिस्प्लेसमेंट त्या दोन्ही क्वांटिटीच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहे. मग आपण काय म्हटलं बघा, तर फोर्स अँड ॲक्सेलरेशन आर ऑलवेज
डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन ऑर इक्विलिब्रियम पोझिशन. फोर्स आणि ॲक्सलरेशन नेहमी कुठल्या डायरेक्शनमध्ये असतात, तर मीन पोझिशनकडं, टुवर्ड्स द मीन पोझिशन. इथं तुम्हाला दिसतंय इक्विलिब्रियम पोझिशन ज्याला म्हटलं आहे तीच आपली मीन पोझिशन आहे. अशा पद्धतीच्या मोशनला आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो, की ज्यामध्ये आपला ब्लॉक काय होतोय बघा, मूव्ह होतोय. दोन्ही एक्स्ट्रीम पोझिशनला तो मूव्ह होतोय. इक्विलिब्रियम पोझिशनमधून एकदा तो राईटला जातोय आणि एकदा तो लेफ्टला जातोय. तो एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतोय, म्हणून त्याला लिनियर म्हणायचं आहे. आणि ह्यामधला जो फोर्स आहे तर तो फोर्स नेहमी काय असतो, डिस्प्लेसमेंटच्या प्रपोर्शनलमध्ये असतो. जेवढं डिस्प्लेसमेंट जास्त तेवढ्या लांब तो ब्लॉक जाईल. ओके, मीन पोझिशनपासून तो लांब जाईल जेवढा आपण त्याच्यावर फोर्स देऊ तेवढा. ओके, आणि हा आपला रिस्टोरिंग फोर्सचं वर्किंग काय आहे बघा, तर रिस्टोरिंग फोर्सचं काम आहे त्या बॉडीला मीन पोझिशनला आणणं. म्हणजे जेवढा जास्त अंतर जाईल तेवढा जास्त फोर्स आपल्याला त्याला मीन पोझिशनला आणण्यासाठी लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण काय म्हणतो बघा, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये फोर्स जो आहे तर तो फोर्स नेहमी त्या बॉडीला मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो आणि तो नेहमी डिस्प्लेसमेंटच्या प्रोपोर्शनलमध्ये असतो. आता काही पॉईंट आहेत ह्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारले जातात, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारले जातात. मीन पोझिशनला काय काय जास्त असतं, काय कमी असतं, म्हणजे व्हॅल्यूज काय असतात. मीन पोझिशन बघा, ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन या क्वांटिटीज मीन पोझिशन म्हणजे सेंट्रल पोझिशन, म्हणजे सेंटरला कशा असतात, 0 असतात. स्पीड कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असतं. मीन पोझिशनला स्पीड आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन ह्या क्वांटिटीज 0 असतात. मीन पोझिशन म्हणजे फिगरमधला पार्ट बी, आपला ब्लॉक जिथं सेंटरला आहे त्याला मीन पोझिशन म्हणायचं किंवा इक्विलिब्रियम पोझिशन म्हणायचं. एक्स्ट्रीम पोझिशनला बघा, डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन आर मॅक्झिमम. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे दोन्ही एंड, ज्यावेळी बॉडी आपली लेफ्ट किंवा राईटला जाईल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कवर करून ती एंडला जाणार आहे. त्या एंडला डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन मॅक्झिमम असतं. स्पीड कायनेटिक एनर्जी 0 असते. या फिगरमधला पार्ट ए स्ट्रेचिंगचा पार्ट आणि कॉम्प्रेसिंगचा पार्ट. स्ट्रेचडमध्ये आणि कॉम्प्रेस्डमध्ये तुम्हाला ब्लॉकची पोझिशन दिसते, तर ती दोन्ही त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशन आहेत. एक्स्ट्रीम पोझिशनला बघा, डिस्प्लेसमेंट फोर्स ॲक्सेलरेशन जास्त असतं आणि स्पीड कायनेटिक एनर्जी यांच्या व्हॅल्यूज 0 असतात. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला MCQमध्ये विचारले जातात. इथं आपण थांबूया. असंच एखादा पॉईंट घेऊन आपण परतच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत कीप वॉचिंग अँड इंटरेस्टिंग फिजिक्स. कीप लविंग, कीप शेअरिंग, कीप सबस्क्रायबिंग. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच. थँक यू.